बॅटिंग टीम लवकर. चौथा सामना जो आहे तो नॉकआउट सामना आहे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो 5वी मॅच खेळेल. तो आपला स्वर्गराज संघाबरोबर 2 हात करेल. गॅटिंग म्हणे यांच्यासाठी पारितोषिक. कुठल्याही प्रकारचा कॅच घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक ब्लॅक हाऊस कडून. चला प्रितेश बॉलिंग मॅकवर. पहिला चेंडू संजनसाठी. आकुट ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू, चांगलासा चेंडू म्हणावा लागेल प्रितेश यांचा. पहिल्या षटकाची सुरुवात मथुरेकर 11 कडून चांगली सुरुवात पाहत आहोत प्रितेश याच्याकडून. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला असा कमबॅक करताना मथुरेकर संघ. 2 चेंडू दोन्ही निर्धाव संजन खेळलेला आहे. तिसरा चेंडू प्रितेश यांचा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि आपला विकेट गमावून बसलेला आहे संजन. अशा प्रकारे विदाउट स्कोर पहिला गडी बाद मॉर्निंग स्टार संघाचा. संजन तंबूच्या आसऱ्याला परतात. कमॉन डीजे. बोल्ड झालेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी प्रितेशाच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतात. डीजे लागोपाठ 2 विकेट घेऊन झालेले आहेत प्रितेश यांचे. जर हॅट्रिक घेतली तर दर्शन मथुरेकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रितेश गमजासाठी. तसेच मेडन ओव्हर जर टाकली तर 1000 रुपयाचे पारितोषिक ब्लॅक हाऊस कडून प्रितेशसाठी. मेडन ओव्हर टाकली तर प्रितेशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ब्लॅक हाऊस कडून. हॅट्रिक घेतली तर दर्शन मथुरेकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रितेश उर्फ आकाश तारे यांच्यासाठी. हॅट्रिक हुकलेले आहे. दर्शनचे 500 रुपये उरले. 1000 रुपये पटकवण्याचा अजूनही संधी. शेवटचा चेंडू मेडन जर टाकला, निर्धाव टाकला तर मेडन ओव्हर होईल आणि 1000 रुपये ब्लॅक हाऊस कडून भेटतील. अशा प्रकारे हा मारलेला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने चौकार.
ब्लॅकआउटचे 1000 रुपये वाचले. कमांडीचे थँक्यू डीजे, थँक्यू. आजच्या दिवसात जे आपल्याबरोबर कॉमेंट्री करत होते श्री व्हॅलेंटाईन मिरची यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. यूट्यूबवरती आपल्यासाठी भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत की व्हॅलेंटाईन मिरची सर कॉमेंट्रीसाठी बोलवा. कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आमच्याबरोबर कॉमेंट्री करण्यासाठी. तर आपलं स्वागत श्री व्हॅलेंटाईन मिरची कॉमेंट्री बॉक्समध्ये येताना. थँक्यू. हॅलो हॅलो, धन्यवाद अजित. नाही बॉलर, अच्छी बॉलिंग, चांगली बॉलिंग होत आहे इकडे, चांगली अतिशय उत्कृष्ट दर्जाची बॉलिंग होत आहे मथुरेकर 11 कडून. गेल्या वर्षी हा संघ मथुरेकर 11 हा यांनी अंतिम फेरी जिंकली होती आणि नाखवा चषक आपल्या आणि हा झेलबाद होतोय. वाटलं की षटकार जातो की काय, परंतु फटक्यामध्ये एवढी हवी तेवढी ताकद नव्हती. ब्लॅक हाऊस कडून ब्राझीलसाठी पारितोषिक. अख्ख्या संपूर्ण ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तर 1000 रुपयांचं पारितोषिक ब्लॅक हाऊस कडून. 500 रुपयाचं पारितोषिक 3 विकेटसाठी. कुठलेही 6 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक. 4 चेंडू शिल्लक, अजूनही 2 विकेट घेण्याची संधी आणि 500 रुपयेचं पारितोषिक पटकावण्याची संधी ब्राझीलसाठी. रोशन, नवीन बॅट्समॅन रोशन नाथो. लागोपाठ जो कोणी षटकार ठोकेल या ओव्हरमध्ये, तो सोबर असो किंवा रोशन असो, लागोपाठ जो कोणी षटकार ठोकेल त्याला 500 रुपयाचं बक्षीस व्हॅलेंटाईन मिरचीकडून. 3 सांगितले, फक्त मी 2 षटकार सांगितले आहेत. या षटकामध्ये लागोपाठ 2 षटकार मारेल त्याला स्वयं माझ्याकडून बक्षीस, नकद इनाम 500 रुपये. गोलंदाजी करताय राईट मोर विकेट ब्राझील इतूर. अच्छा फटकावलेला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने, 1 धाव मिळते. चांगला क्षेत्ररक्षण तिकडे होत आहे. तर गेल्या वर्षी मथुरेकर 11 पहिला सामना हरले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी नाखवा चषक पटकावला होता आणि आज तीच टीम पुन्हा एकदा आपला दुसरा राऊंड खेळत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा 1 धाव मिळते बॅट्समॅनला आणि मिसफील्ड होते तिकडे आणि पुन्हा एकदा रनआउटचा, परंतु अतिशय जीवनदान मिळालं सोबर्स यांना आणि 2 धावा पूर्ण होतात संघाच्या मॉर्निंग स्टारच्या. आणि या 2 धावासोबत आपल्या संघाची धावसंख्या वाढत आहे 8. 3 गडी बाद 8 धावा. मला असं वाटतं की हवे तशी
हवेची सुरुवात नाही आहे मॉर्निंग स्टारकडून. सगळे आता दारूर मदार आणि सगळं डिपेंड, सगळं रोशन आणि आता सोबतसोर आहे. ब्राझील इथूर पुन्हा एकदा रायटम ओव्हर द विकेट. सुंदर फटकावला चेंडू आणि 4 धावा. रोशन पुन्हा एकदा जोरात आणि या 4 धावा बरोबर धावा होत आहेत मॉर्निंग स्टार 11च्या. 12 3 गडी बाद 12 धावा. म्युझिक. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नवीन बॉलर पुन्हा एकदा प्रितेश गमजा. त्याने अतिशय सुंदर षटक टाकलं होतं सुरुवातीला. पहिलं षटक अतिशय सुंदर षटक, लेंथ लाईन आणि अशा प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली होती. गॅटिंग मन्या आणि रोमिओ भजन यांच्यासाठी ब्लॅक हाऊसकडून पारितोषिक. संपूर्ण मॅचमध्ये कधीही कॅच घ्या 500 रुपये पटकावा. संपूर्ण मॅचमध्ये कधीही कॅच घ्या 500 रुपये पटकावा ब्लॅक हाऊसकडून. थँक्यू. या षटकात या ओव्हरमध्ये जो कोणी 2 षटकार मारेल त्याला माझ्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. मला असं वाटतं की मॉर्निंग स्टार 11 साठी रोशन नाथो यांचा विकेट खूप महत्वाचा आहे. आणि हा उंच फटका बघूया जल होतो की नाही ते, आणि सुंदर जल घेतलाय गौरव पावकर यांनी. फुलटॉस चेंडू आणि सोबर्सला याचा फायदा उठवता आला नाही आणि ते अतिशय सोपा झेल गौरव यांनी घेतलाय. नवीन बॅट्समॅन जॅक्सन अंद्रात. दोन षटकात केवळ 2 षटक आणि 2 चेंडू आतापर्यंत टाकले गेले आहेत मथुरेकर 11 कडून आणि धावा झाल्यात मॉर्निंग स्टार संघाच्या फक्त 12. लॉंग लेगच्या दिशेने मारला हा फटका. नियमांतर्गत केवळ 2 धावा मिळतील आणि मॉर्निंग स्टार 11 संघाची धावसंख्या होत आहे 14. अतिशय खराब परिस्थितीतून सध्या मॉर्निंग स्टार जात आहे. बघूया जॅक्सन आणि रोशन काय करतायत ते. पुढचा चेंडू सुंदर जल घेतलाय, अतिशय सुंदर जल, सुंदर फटका आणि तेवढाच सुंदररित्या जल घेतलाय.
लागोपाठ मॉर्निंग स्टार संघाला धक्के लागत आहेत. अतिशय खराब सिच्युएशन, अतिशय खराब परिस्थिती. आणि मला असं वाटतं मथुरेकर 11 या दुसऱ्या मॅचमध्ये खूप फॉर्ममध्ये आहेत. पुढचा चेंडू प्रितेश गमजे यांचा आणि उंच मारला लावण्याच्या दिशेने हा फटका. आणि बघूया काय पंचांचा इशारा येत आहे. 2 धावा आणि या 2 धावांबरोबरच मॉर्निंग स्टार 11ची संख्या होत आहे 16. मथुरेकर 11 संघाने जर मॉर्निंग स्टारचे ऑल आउट केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक ब्लॅक हाऊस कडून घोषित झालेलं आहे. नवीन बॅट्समन रोमियो कोला बॉलरच्या अगदी ठीक बाजूने मारला हा फटका. गौरवने फील्ड केला आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागत आहे रोमियो कोलाला. आणि या एका धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या होत आहे 17. कमान डीजे. नवीन बॉलर, नवीन गोलंदाज गॅटिंग मोरली खांड्या सामना करतील रोमियो कोला. रायटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहेत गॅटिंग. आणि मथुरेकर संघाची सध्या स्थिती अतिशय म्हणजे अतिशय खरंच खूप मजबूत झालेली आहे. चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग, चांगली कॅचिंग त्याच्याकडून बघायला मिळते. रायटम राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत गॅटिंग. आणि जो बॉलर येतो तो आपली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पडत आहे. म्हणजे जो बॉलर प्रितेश गमजा टाकली, परत गॅटिंगने टाकली, परत ब्राझीलने टाकली, सगळ्यांची जबाबदारी चोख ते पार पडत आहेत. वेल डन मथुरेकर 11. चांगला फटका आणि हा एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला पण कंप्लीट प्रयत्न फसला. आणि 2 धावा मिळतात मॉनिटर संघाला. अंपायरचा इशारा 2 धावांचा. आणि या 2 धावांबरोबरच मॉनिटर संघाची धावसंख्या होत आहे 19. रोमियो कोलाने लागोपाठ 2 षटकार मारल्यावर ब्रायन बाऊजीकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. रोमियो कोला 1000 रुपये पारितोषिक. काय सर्कल म्हणून खेळला ना घरी.
असं वाटतं की ते सर्कलमध्ये खेळतात ना, सर्कल टुर्नामेंट, की बाउंड्री लाईनच्या बाहेर मारला तर आउट. त्या प्रकारे मॉनिटरचे खेळाडू खेळतायत. थँक्यू डीजे. गॅटिंग मने आणि रोमिओ भजन यांनी लक्षात घ्यायचं आहे, अजूनही तुमचं पारितोषिक जीवित आहे. कुठल्या प्रकारे कॅच घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक ब्लॅक हाऊस कंपनीकडून तुम्हाला दिलं जाईल. 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणून कॅच सोडू नका. अजय बुताव नवीन बॅट्समन, अनुभवी आणि चांगल्या इथल्या मैदानातला अनुभव असलेले खेळाडू अजय बुताव. तर बघूया, एकीकडे अनुभव आणि एकीकडे जोश. रोशन नाथो. पुढचा चेंडू गॅटिंग यांचा. पुढचा चेंडू आल्याबरोबर ताबडतोब खातं खोललंय अजय बुताव यांनी. अजय बुताव हे असे एक बॅट्समॅन सुरुवातीपासून आम्ही त्यांना बघतोय खूप वर्षापासून की ते कधी बॉल मिस करत नाहीत. सिंगल डबल, भले सिंगल डबल, पण आज ती संघासाठी कधी उपयोगी पडते. रोशन नाथो यांना गोलंदाजी करतायत गॅटिंग. राईट राऊंड द विकेट. वाईटचा अंपायरचा इशारा. लेग अंपायरचा इशारा, वाईट बॉल. बॅट्समनच्या डोक्यावरून गेलेला चेंडू. चला, पंचांचा निर्णय अंतिम. कृपया पंचांशी वाद घालू नका. मथुरेकर 11, कृपया पंचांशी वाद घालू नका प्लीज. चला चला, फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, कृपया फिल्डिंग लावून घ्या. पंचांबरोबर वाद घालू नका. या वाईट अतिरिक्त धावसंख्येबरोबर आपल्या मॉनिटर संघाची धावसंख्या होत आहे 21. चौथं षटक सुरू आहे आणि मथुरेकर रेल्वेने मला असं वाटतं की खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. तरी सुद्धा बघूया आता रोशन नाथो आणि अजय बुताव काय करतायत ते. पुढचा चेंडू गॅटिंग यांचा. चांगली बॉलिंग करतायत आणि हा रनआउट होऊ शकतो, परंतु बाल बच गए अजय बुताव. एक जीवनदान अजय बुताव यांना भेटलंय. अच्छी बॉलिंग कर रहे गैटिंग इस वक्त, जबरदस्त बॉलिंग का प्रदर्शन. पुन्हा एकदा चांगला चेंडू. मॉनिस्टरच्या बॅट्समनना पूर्णपणे बांधून ठेवलंय मथुरेकर 11च्या गोलंदाजांनी. पूर्णपणे बांधून ठेवलंय, कुठेच मारायची संधी देत नाहीत. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या होत आहे 4 षटकात धावा झाल्या आहेत फक्त 21. थँक्यू डीगे, थँक्यू. आयवन नाथो याने जर रनआउट घेतला एखादा किंवा कॅच घेतला तरी त्यांना
500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. ब्लॅक हाऊस नवीन बॉलर हॉस्टल. ऑस्टमचा खूपच चेंडू हा बाहेर आणि निश्चितच वाईट व्हायला पाहिजे आणि अंपायरचा वाईटचा इशारा. आणि संघाची धावसंख्या होत आहे 23, क्षमा करा 22. हॉस्टल बॉलर राईट आर्म ओव्हर द विकेट. एक धाव मिळतंय महाराष्ट्र संघाला, एक धाव मिळतंय अजय भुताव यांना. पुढचा चेंडू ऑस्ट्रेलियांचा सामना करतील रोशन. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा खूपच वरून गेला. अंपायर लेग अंपायर दोघांकडून इशारा आहे नो बॉलचा. आणि त्याचबरोबर एक आपलं बोट आपल्या टोपीच्या वर डोक्यावर फिरवत फ्रीटचा इशारा होत आहे. फ्रीट एक संधी मिळते रोशन नातो यांना. 2 मिनिट मॅच थांबवा जरा. 2 मिनिटं मॅच थोडा सामना थांबावा अशी विनंती होत आहे. ओके स्टार्ट. धन्यवाद. 25 धावा फलकावर लागल्या आहेत मॉर्निंग स्टारच्या. पुढचा चेंडू ॲस्टल यांचा सामना करतील रोशन. चांगला चेंडू, खरोखर जबरदस्त बॉलिंग. फ्रीटचा चेंडू जर असा या सिच्युएशनला त्याचा फायदा मिळत नसेल तर मला असं वाटतं की अगोदरच मॉर्निंग स्टार हार मानलेले आहे. जबरदस्त बॉलिंग केलंय मथुरेकर 11नी. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त कॅचिंग, जबरदस्त. आयवन नाथू यांची कॅप्टनशिप. धन्यवाद आयवन. बॉलरच्या वरून मारलेला फटका, हळूच मारलेला, अलगद मारलेला फटका. एक धाव मिळतंय अजय यांना. वास्तविक मथुरेकर 11 संघाचे कॅप्टन प्रितेश गमजा आहेत आणि सपोर्टर कॅप्टन म्हणून आयवन एक अनुभव म्हणून त्यांना ते मदत करतायत आणि चांगला फायदा मिळतो आयवन नाथो यांचा. सुंदर फटका, सुंदर. एक धाव मिळते आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे होत आहे आणि हा रनआउट होऊ शकतो आणि अजय भुताव रनआउट होत आहेत. रनआउट. कोण रनआउट आहे तर चेकिंग होत आहे. रोशन की अजय. रनआउट आहे पण क्रॉसिंग मध्ये पहिला रनआउट कोण आहे? थर्ड अंपायरने तपासल्याप्रमाणे रोशन नाथो हे रनआउट होत आहेत. रोशन नाथो हे धावबाद होत आहेत. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण मथुरेकर 11 कडून.
संघाची धावसंख्या आहे ती 28. अजय स्ट्राईक वरती, अजूनही 2 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. ॲस्टल नॉन स्ट्राईकला क्रिस. 5वा चेंडू ॲस्टल यांचा अजयसाठी. बघूया अजय आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारचे धावा काढतो आणि मारण्याचा प्रयत्न बघूया आणि उत्कृष्ट षटकार अजयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटत आहे. ग्लोरियस षटकार 6 धावांवरती. थँक्यू मुझे थँक्यू 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 डीजे थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक अजय बुताव यांचा. मी सांगितलं सुरुवातीलाच की अनुभव ताकद जास्त लावली नाही, त्याने प्लेस केला. त्याला माहित आहे वारा आहे, वाऱ्याच्या दिशेने बॉल जात आहे, फक्त धुडकवायचं आहे, फक्त बॉल आणि तेच केलं त्यांनी. धन्यवाद अजय, गुड प्ले, वेल प्लेड. पुन्हा एकदा मारला जोडल फटका, 1 धाव पूर्ण होत आहे आणि हा धावबाद अजय धावबाद. लास्ट मोमेंटला करो या मरो की स्थितीमध्ये आणखीन अजय काय करणार. आणि आमचे स्कोरर सांगत आहेत की 5 षटकात मॉर्निंग स्टारच्या 35 धावा झाल्या आहेत आणि 36 धावांचं आव्हान मथुरेकर 11 समोर ठेवलेलं आहे. कोहली ब्रदर्स आयोजित नागपूर चषक 2025 उद्याचे सामने पुढील प्रमाणे असतील. पहिला सामना राजा शिवछत्रपती वर्सेस किंग्स 11 11 वाजता चालू होईल. दुसरा सामना विकास 11 वर्सेस आजच्या दिवसातील जो सामना जिंकेल त्यांच्या बरोबर. आणि मेगा फायनल 1 वाजता चालू होईल. आणि प्रेक्षकांसाठी उद्याच्या दिवसात जो बाहेरून कॅच घेईल प्रेक्षक त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आबिद ज्वेलर्स यांच्याकडून दिलं जाईल. प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी उद्याच्या दिवसात 500 रुपयाचं पारितोषिक आबिद ज्वेलर्स यांच्याकडून दिलं जाईल. उद्या जर प्रेक्षकांसाठी 500 रुपये बक्षीस असेल तर उद्या मला असं वाटतं कॉमेंट्री सोडून तिकडे यायला लागेल. म्हणजे 2-3 कॅच घेतले तरी बरेच पैसे जमा होतील. एक खुशखबरी मी तुम्हाला देतो. एक खुशखबरी फक्त किल्ला बंदरच्या लोकांना. आता सांगू, मग सांगू, संध्याकाळी सांगू, उद्या सेमीफायनलला सांगू का फायनलला सांगू, फक्त किल्ला बंदर लोकांसाठी मी तुम्हाला एक मस्तपैकी खुशखबरी देणार आहे. एक चांगली खुशखबर फक्त किल्ला बंदरच्या खास लोकांसाठी मला द्यायची आहे. आज देणार, उद्या देणार. आता माझी मानसिकता आधी मी तयार करतो, मला कधी खुशखबरी द्यायची ते, आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती खुशखबरी मिळेल नक्की. आपण विशेष आभार मानतो. मैदानाची साफसफाई करण्यासाठी व डस्टबिनसाठी वसई विरार शहर महानगरपालिका तसेच आमदार स्नेहताई दुबे पंडित, खासदार हेमंत विष्णू सावरा यांनी मदत केली. आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया तसेच वसई विरार पोलीस यांचे विशेष आभार. नागवा चषक 2025 साठी लाभलेले स्पॉन्सर पुढील प्रमाणे. जर स्पॉन्सरांची नावं मी घेत आहे, जे नागवा इथे उपस्थित असतील त्यांनी व्यासपीठावरती बसण्यासाठी यायचं आहे. बेन्सिलिका बोट नागवा जोनास बंडा व संदेश बंडा. वेलंकनी बोट नागवा अजय मस्तान व विजय बंडा आदिप ज्वेलर्स. न्यू प्रशांत व न्यू पॅसिफिक बोट नागवा जिमी व जुलियस गट्या. वेलंकनी पाइप्स प्रोपरायटर पॅस्टिन
मैदानात उतरलेली जोडी गौरव पावकर आणि रोमियो भजन ही अनुभवी जोडी आहे. जोरकस जोरदार ताकदवर फटके मारण्यामध्ये ते माहीर आहेत. परंतु क्रिकेटचा हा खेळ अनिश्चिततेचा. बघूया आता काय होतंय ते. बॉलर सोबर्स्कोला सुरुवात करतील. राईटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील ते गौरव पावकर यांना. गौरव पावकरसाठी एक आता एक कसोटी आहे परफॉर्मन्सची. कारण करो या मरो. उंचीवर गेला चेंडू. पहिला चेंडू आणि हा जलबाद. जबरदस्त बॉलिंग. जबरदस्त कॅच. आणि मी सांगितलं की भलेही 36 धावांचं आव्हान छोटं आव्हान आहे. परंतु मैदानामध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही होऊ शकतं. आणि मी दरवर्षीकडे बोलत असतो चमत्कार को नमस्कार. आणि नेमकं गौरव पावकर हे पहिल्या चेंडूवर 0वर आउट होत आहेत. परफॉर्मन्स कधीपासून ते प्रॅक्टिसमध्ये नसल्यामुळे गौरव पावकर आणि सतत मासेमारीमध्ये आपल्या बोटीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ते प्रॅक्टिस करू शकत नाहीत. त्याच्यामुळे ते आणि कधी कधी काय होतं की आम्ही सगळं इझी घेतो. इझी अरे काय 35 धावा आहेत होते आरामात. अशा प्रकारे बॅट्समन जेव्हा फलंदाज मैदानात उतरतो मानसिकता घेऊन मेंटॅलिटी घेऊन आणि त्या प्रकारे मग त्याचं पतन होत असते. आणि तेच नेमकं गौरवने केलं आहे. पहिलाच फटका त्याने वरून मारलेला आहे. आणि पहिल्याच फटक्यावर पहिल्या बॉलमध्ये ते 0वर आउट होत आहेत. चांगली बॉलिंग. जशाच तसे उत्तर द्यायला घेतलंय मॉर्निंग स्टार 11ने. बघूया आता काय होते पुढे. नवीन बॅट्समॅन गॅटिंग मोरली खांड्या चांगले अनुभवी बॅट्समॅन आहेत. ताकदवर फटके मारण्यामध्ये माहीर आहेत. परंतु सोबर्स पण कमी नाहीत. पुढचा चेंडू दुसरा चेंडू या षटकातला सोबर्स यांचा चांगला चेंडू. एकच धाव मिळते बॅट्समॅनला. चांगली फिल्डिंग आणि मिसफिल्ड केलं तिथे त्यांनी. चांगली बॉलिंग करतायत आणि जसा तसे उत्तर देत आहेत सोबर्स्कोला. सोबर्स फिल्डिंग लावत आहेत आणि ते बरोबर आहे. आणि तसंच असतं. कशी बॉलर कधी कधी कशीही बॉलिंग करतात टाकतात. असं मला मॅक मथुरेकर आमचे भगवान मथुरेकर नेहमी सांगायचे टाकबस बॉलिंग एरवट टाकबस कशी तरी काय फिल्डिंग वगैरे सजू नको. पुढचा चेंडू सोबर्स यांचा हलकेच मारला चेंडू. चांगली बॉलिंग चांगला थ्रो आणि हा जीवनदान मिळलंय रोमियो भजन यांना. हा तर आमचे भगवान मथुरेकर त्यांची आठवण मला नेहमीच येते. क्रिकेटच्या मैदानामध्ये कशी बॉलिंग केली. एअरवर्ड नाथोवर चिडायचे रिकेट नाथोवर चिडायचे सगळ्यावर माझ्यावर चिडायचे गाली द्यायचे शिव्या द्यायचे. म्हणजे ते बरोबर होतं की फिल्डिंग लावा फिल्डिंग सजवा. कशी बॉलिंग करून चालत नाहीत. टाकबस बॉलिंग कशी टाकबस असं ते मला एनवायचे सांगायचे. आणि ते खरं होतं. आमचे ते मार्गदर्शक होते. अजूनही त्याची आठवणी येतात आणि आठवणी जिवंत राहतील. पुढचा चेंडू सोबर्स यांचा अतिशय जोरकस फटका आणि चांगली फिल्डिंग. चांगला क्षेत्ररक्षण होत आहे लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला थ्रो येत आहे. ऑलविनने जर या ओव्हरमध्ये कॅच पकडला तर त्याला 500 रुपयाचा इनाम आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच इनाम आलाय. ऑलविनने कॅच घेतला तर मग आता ऑलविनला बक्षीस द्यायचं तर मग चेंडू ऑलविनच्या दिशेने टाकायला लागेल. कुठे ऑलविन क्षेत्रेशनला कुठे आहे. 10 नंबरचं टी शर्ट जर्सी त्यांनी घातलेलं आहे. आणि शॉर्ट मिड ऑफला ते उभे आहेत. कव्हरच्या दिशेने उभे आहेत ते. आणि बघूया तिथे कॅच पोझिशन आहे. आणि ऑलविनची दिशा चेंडू जात आहे आणि मिसफील्ड करतायत. ऑलविन सुस्तावलेले दिसत आहेत मॉर्निंग स्टारचे खेळाडू.
वाकत नाही, झुकत नाही. बिर्याणी वगैरे खाली काय नॉनव्हेज, थोडंसं काय फ्रूट घालायचं, केळं खायचं, पेरू खायचं, सफरचंद खायचं, त्याच्यावर राहायचं दिवसभर. मॅच आहे, मोठी जबाबदारी असते. खा बस. थँक्यू ठीक आहे, थँक्यू. दर्शन मथुरकर आमच्या स्कोरवर सांगत आहेत की पहिल्या षटकामध्ये काय परिस्थिती आहे संघांची. दोन्ही 5 धावा आणि 1 गडी बाद. 5 धावा मथुरकर 11च्या. रोमिओ कोलासाठी पारितोषिक ब्रायन भाऊजीकडून. प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक रोमिओ कोलासाठी. रोमिओ भजनने जर 6 मारली तर ब्लॅक हाऊस कडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि हा खेळाडू जलबाद होत आहे. जशास तसे उत्तर देण्याचा मॉनिशा प्रयत्न करताय. थोडंसं फिल्डिंग मध्ये मिसफील्ड होत आहे त्यांच्याकडून फक्त. आणि अतिशय चांगली बॉलरला जर गोलंदाजाला जर फिल्डर की साथ मिळाली तर निश्चितच या मॅच मध्ये मोठा बदल होऊ शकतो आणि एक चमत्कार होऊ शकतो. आणि चमत्काराला एक मोठा नमस्कारही होऊ शकतो. नवीन बॅट्समन ॲस्टल मस्तान, नवीन बॅट्समन म्युझिक. थँक्यू. जागसर मस्तान जगदीप कुठे असतील, केलेखाली कुटुंबाची जावई, त्यांनी कॉमेंट्रीज बॉक्स मध्ये कृपया यायचं आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू जॅक्सन यांचा. खूप सुंदर चेंडू, खूपच सुंदर चेंडू. हलकीशी अपील, एक हलकासा अपील होता इकडे. आणि जॅक्सन कर्णधार जॅक्सन यांनी लक्षात घ्यायचं, बिमर साठी फक्त रिव्ह्यू आहे, एलबी साठी रिव्ह्यू नाही. फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे. चांगला चेंडू अपील केलेला होता. अपील मध्ये परंतु उत्साह खूप होता आणि विश्वास कमी होता, म्हणून अंपायर याचा काहीच परिणाम झाला नाही. पुढचा चेंडू जॅक्सन यांचा जाग्या, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा षटकार सुंदर लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने मारला. ॲस्टल यांनी मारला, स्टोर लेग बाउंड्रीच्या दिशेने मारला चेंडू. तीन चेंडू 3 टू गो. 3 चेंडू बाकी या षटकातले. 3 टू गो. पुढचा चेंडू जॅके यांचा. आणि हा नोबल असावा कदाचित. आणि हा षटकार, जबरदस्त फटका ॲस्टल यांचा. आणि डीजे थँक्यू डीजे. हा चेंडू फ्री हिट असेल, बघूया फ्री हिटचा किती कशा प्रकारे ॲस्टल फायदा करून घेतो. चांगला असा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू, एकच धाव घेता येईल त्या चेंडूवरती. खराब असं क्षेत्ररक्षण सोबत यांच्याकडून, पण काही अडचण नाही. एकच धाव. एके धावेनंतर धाव संख्या झाली होती 19. चांगलं अशी कमबॅक करताना मथुरेकर 11.
चांगला असा चेंडू लेगच्या दिशेने गेला, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर फिल्डिंग मध्ये बरं. एक दुसऱ्या धावाचा प्रयत्न, एकच धावावर रोखलं. चांगला असा थ्रो, ॲस्टर स्ट्राईक करतील संजॉन यांचा चांगला असा थ्रो स्क्वेअर लेगच्या दिशेने. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टाकलेला पायावर अपील करण्याचा प्रयत्न, कुठलाही परिणाम अंपायरवर नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. कमन डीजे. थँक्यू डीजे. मॉर्निंग स्टार संघाकडून तिसरी षटक घेऊन येतील रोशन. वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं. 18 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गॅटिंग फेस करतील रोशन यांना. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, निर्धार चेंडू, चांगला असा चेंडू रोशन यांचा. स्लोअर टर्म मध्ये टाकलेला चेंडू, निर्धार टाकलेला चेंडू. जर गॅटिंग मुरली कांड्या याने षटकार मारला तर साहिल मथुरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. गॅटिंगसाठी षटकारावरती 500 रुपयाचं पारितोषिक साहिल मथुरेकर यांच्याकडून. दुसरा चेंडू रोशन यांचा. गॅटिंग तयार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि मारलेला पार, आर पार, तडीपार, नाकवा, षटकार. अशा प्रकारे 500 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय गॅटिंग मोरली कांड्या. साहिल मथुरेकर यांच्याकडून 500 रुपये आपण घ्यायचे आहेत. चौथा चेंडू, तिसरा चेंडू लॉगांच्या दिशेने फिल्डर फिल्डिंग रनआउटचा प्रयत्न, चांगला असा. चौथा चेंडू रोशन यांचा. ॲस्टल तयार. ॲस्टल स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 22 असेल तर पंच स्ट्राईक चेंज. 22 ची धाव आहे तर स्ट्राईक चेंज नाही राहणार. स्ट्राईक ॲस्टलकडेच राहील. एक धाव. पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू, मारण्याचा प्रयत्न, चांगली अशी गोलंदाजी रोशन यांच्या मार्फत. चांगलासा कमबॅक करताना आपल्या संघासाठी रोशन नाथो. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पायावर टाकलेला चेंडू, अपील केला आणि पंचानी आउट दिलाय पायचीत. LBW ॲस्टेल. कमन डीजे. Thank you, DJ. Thank you. Thank you, DJ. Thank you.
संघा मथुरेकर 11 संघाचा धावसंख्या झाली ती 28. 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक, 8 धावा शिल्लक. बघूया सोबत दुसरं वैयक्तिक षटक घेऊन संघाचं चौथं. 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू फेस करतील गॅटिंग सोबर्स यांचा. मारण्याला प्रयत्न फसला. कॅच आउट गॅटिंग. तंबूच्या आश्रयाला परताना. कमान डीजे. थँक्यू डीजे. चला लवकर लवकर आपला बॅट्समॅन पाठवायचा आहे. मथुरेकर 11. गॅटिंगची जागा भरून घेतील करुणेश. नेक्स्ट बॅट्समॅन मथुरेकर 11 मधून करुणेश. पहिला चेंडू चौथ्या षटकातील वैयक्तिक सोबर्स यांचा दुसरं षटक. अजूनही 11 चेंडू शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. तसा दुसरा चेंडू सोबर्सांचा. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू. पंचांचा निर्णय बाईज. 1 धाव. 1 धावेनंतर धावसंख्या झाली ती 29. अजूनही 7 धावांची आवश्यकता. 10 चेंडू शिल्लक. चांगला अतिटतीचा सामना आपला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे. तिसरा चेंडू. चांगला असा उत्तुंड मारलेला चेंडू. फिल्डर त्याच्या खाली. बघूया झेल होतो की आणि बाहेर. नाकवा षटकार. करुणेश यांच्या बॅट मधून आलेला सुरेख असा षटकार लॉंगाच्या दिशेने. थँक्यू डीजे. 9 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. चांगला असा कमबॅक करताना मथुरेकर संघ. चांगला असा चेंडू. बघूया रनआउट होण्याचा प्रयत्न पण कॉल थांबवला. चांगली अशी गोलंदाजी. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून 5वा चेंडू सोबर्सांचा. करुणेश. उंच असा मारलेला चेंडू. फिल्डर फिल्डिंग करतील तोपर्यंत झेल बाद. एक षटकाराच्या मदतीने करुणेश तंबूच्या आसऱ्याला येत आहे. शेवटचा 4 चेंडू चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. कमान डीजे. थँक्यू डीजे. 7 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सोबर्सांच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील शेवटचा षटक. शेवटचा चेंडू. अशा प्रकारे मथुरेकर 11 विजयी झालेला आहे आणि पराभूत झालेला संघ आहे मॉर्निंग स्टार. पुढच्या या स्पर्धेतून बाहेर जाणारा पहिला संघ मॉर्निंग स्टार. पुढच्या वर्षासाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व खेळाडूंना. पुढच्या वर्षासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पाचवा
सामना स्वर्गराज वर्सेस मथुरेकर 11 टॉससाठी आपण